My dear students, I welcome you to the lecture of compulsory English. In this lecture, we are going to discuss about developing a thought. मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं आपण की प्रेसी रायटिंग कशी करायची. म्हणजे खूप मोठा पॅसेज दिला असतो, त्याला संक्षिप्त रूपात लिहावं लागतं. यात अगदी उलट आहे. यात तुम्हाला एक ओळ दिली जाते, एका लाईनचं तुम्हाला एका पॅसेजमध्ये रूपांतर करायचं असतं. उलटी प्रक्रिया. त्यात मोठ्याचं छोटं केलं, यात छोट्याचं मोठं करायचं असतं. Developing a thought or expanding an idea is a useful exercise as it gives you practice in essay and article writing from notes taken in a lecture or during a talk or from information taken from the internet or a book. आता डेव्हलपिंग अ थॉट म्हणजे विचाराचा विकास किंवा कल्पना विस्तार, एक्सपांडिंग एन आयडिया ही युजफुल एक्सरसाइज आहे. म्हणजे अतिशय उपयोगी स्वाध्याय आहे. कारण आपल्याला ह्यात सराव मिळतो. एखादा एसे असेल, आर्टिकल रायटिंग आहे, त्यातल्या नोट्स घेतो आपण, लेक्चर घेतो, ऐकतो किंवा बोलत असतो, तर त्यातून आपण इन्फॉर्मेशन घेतो किंवा इंटरनेटमधून इन्फॉर्मेशन घेतो किंवा पुस्तकातून इन्फॉर्मेशन घेतो. त्याच्या नोट्स काढतो छोट्या छोट्या आणि मग त्याला आपण एक्सपांड करतो, त्याचा आपण विस्तारित रूप सादर करतो. एक्सपान्शन ऑफ अ पॅसेज इज द अपोजिट ऑफ प्रेसी रायटिंग. पॅसेजचं विस्तारीकरण करणे म्हणजे उतार्याचं विस्तारीकरण करणे हे प्रेसी रायटिंग म्हणजे सारांश लिखाणाच्या एकदम विरुद्ध आहे. प्रेसी रायटिंगमध्ये मोठ्याचं छोटं करावं लागतं, यात छोट्याचं मोठं करावं लागतं. हाऊ टू डेव्हलप ॲन आयडिया इन टू पॅसेज. एखादी संकल्पना तुम्हाला उतार्यात कशी परावर्तित करायची त्याच्याबद्दल काय आता पॉईंट्स दिले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. नंबर 1, रीड द गिवन थॉट केअरफुली अँड रिफ्लेक्ट ऑन इट्स मिनिंग. पहिले तो विचार काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्या अर्थावर विचार करा. दिस स्टेप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे. मेक शुअर यू करेक्टली अंडरस्टँड द आयडिया कंटेंट इन द गिवन लाईन, एल्स यू विल मेक अ मिस्टेक. खात्री करून घ्या की तुम्हाला ती पूर्णतः व्यवस्थित समजलेली आहे, ती कल्पना बरोबर समजलेली आहे, त्या ओळीत दिलेली, नाहीतर तुमच्या हातून चुका होतील. Number 2, the idea or thought given to you usually expresses a conclusion, a moral or an opinion. जी कल्पना किंवा विचार तुम्हाला दिलेला आहे तो सामान्यतः काय करतो, एक अंतिम समापन व्यक्त करतो, एखादा नैतिक धडा देतो किंवा एखादं मत व्यक्त केलं जातं. म्हणजे ज्यात कन्क्लुडिंग रिमार्क्स असतो त्यात. In order to expand this into a passage, you can present the thought process that will lead to this conclusion, moral, opinion. आता पॅसेजमध्ये रूपांतरित करताना, विस्तारित करताना तुम्ही ही जी थॉट प्रोसेस आहे ती प्रस्तुत करू शकता. आणि ती काय करते, ती थॉट प्रोसेस तुम्हाला कन्क्ल्युजन म्हणजे समापनाकडे घेऊन जाते, मोरल नीतिमत्ता सांगू शकते तुम्हाला किंवा तुमचं मत व्यक्त करू शकते, ओपिनियन व्यक्त करू शकते. Number 3, you can expand the idea by A, explaining it, B, giving illustrative examples, C, adding extra details, and D, offering proof. तर तुम्ही ही जी कल्पना आहे तिचा विस्तार करताना काय करू शकता, पहिले A, एक्सप्लेनिंग इट, तिचा विस्तार करा, विशद करा, तिला स्पष्ट करून सांगा. B, गिविंग इलस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स, दुसरं सोदाहरण स्पष्ट करा, उदाहरण द्या. C, ॲडिंग एक्स्ट्रा डिटेल्स, तिसऱ्या ह्याच्यात जास्तीचा महत्त्वाचा तपशील द्या. अँड डी ऑफरिंग प्रूफ, आणि चौथ्या ह्याच्यात काय करा, पुरावा द्या. चौथा मुद्दा, फोर्थ, कवर एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ द आयडिया गिवन टू यू. जी आयडिया तुम्हाला कल्पना जी दिलेली आहे तिचा प्रत्येक पैलू कवर करा, प्रत्येक पैलूचा समावेश करा. हाऊ एव्हर नो एक्स्ट्रा मटेरियल शुड बी ॲडेड विच इज नॉट स्ट्रिक्टली रेलेवंट टू द टॉपिक. जो मुख्यतः त्या टॉपिकशी, विषयाशी संबंधित नाही आहे तर ते मटेरियल बिलकुल जोडू नका, त्याचं काही देणे घेणं नाही, त्याचा त्यात समावेश करू नका. इफ अ वर्ड लिमिट इज स्टेटेड, डू नॉट गो बियॉन्ड इट. जर तुम्हाला त्या एक्सपांड थॉटमध्ये शब्दांची मर्यादा दिली असेल तर त्याच्या पार जाऊ नका. Number 5, if you are asked to provide a title for the expanded passage, do not repeat the given line as your title. जर तुम्हाला म्हटलं असेल की पॅसेजला एक टायटल द्या, तर जी तुम्हाला ओळ दिलेली आहे तीच रिपीट करू नका टायटल म्हणून, दुसरं टायटल द्या. इन्स्टेड ट्राय अँड थिंक ऑफ अ वर्ड ऑर अ फ्रेज दॅट कॅप्चर्स द आयडिया इन युअर ओन वर्ड्स. त्याऐवजी काय प्रयत्न करा, एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज घ्या, एखादा वाक्प्रचार घ्या ज्यामध्ये ती आयडिया बंदिस्त होऊ शकेल आणि ती तुमच्या शब्दात मांडा.
आणि सिक्स्थ, ऑलवेज चेक फॉर एरर्स इन ग्रामर, स्पेलिंग अँड पंक्च्युएशन ॲट दी एंड. आणि सगळ्यात शेवटी ग्रामरमधल्या चुका शोधून काढा, स्पेलिंगच्या चुका शोधून काढा आणि विरामचिन्हाच्या चुका शोधून काढा सगळ्यात शेवटी. त्यामुळे तुमचा तो डेव्हलपिंग अ थॉटवाला पॅसेज एकदम एरर फ्री होईल. दिस इज ऑल अबाउट पार्ट 1 ऑफ डेव्हलपिंग अ थॉट. थँक यू व्हेरी मच.